नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन काळे स्वागत करतो. समाज कल्याण विभागची आपली आन्सर की आलेली आहे, तर त्याचा कट ऑफ काय लागू शकतो, त्याचा सेफ स्कोर आणि माझे मार्क काय आले हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर समाज कल्याण विभागाच्या आपल्या ज्या काही संवर्गामध्ये पेपर झालेले होते, गृहपाल अधीक्षक महिला, परत सर्वसाधारण, समाज कल्याण निरीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, तर याचे पेपर आपले 4 ते 19 मार्च 2025 दरम्यान पडले होते आणि त्याची आन्सर की आपल्याला काल आलेली आहे, काल 4च्या नंतर. तर ह्या परीक्षेमध्ये तुम्हाला जर ॲक्सेप्ट घ्यायचा असेल तर 24 तारखेपासून 28 तारखेपर्यंत मार्चच्या तुम्ही ॲक्सेप नोंदवू शकता. ते कुठं नोंदवायचे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. जिथं तुम्ही आन्सर की बघितली तिथंच तुम्हाला ते आपलं आक्षेप नोंदवायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे एक प्रसिद्धीपत्रक समाज कल्याण विभागाकडनं आलेलं आहे. जर तुम्हाला आक्षेप नोंदवायचा असेल त्यासाठी 100 रुपये भरून तुम्हाला तुमच्या जिथं तुम्ही आन्सर की बघितली तिथंच तुम्हाला आक्षेप नोंदवायचा आहे. नमस्कार मित्रांनो, PW वाल्याच्या नवीन बॅचेस आलेले आहेत. MPSC राज्यसेवा आणि कंबाईनच्या सर्व बॅचेसवर तुम्हाला मिळणार जास्तीत जास्त डिस्काउंट आणि ह्या सर्व बॅचेसमध्ये तुम्हाला मिळणार लाईव्ह क्लासेस, डेली प्रॅक्टिस पेपर्स, डेली मेन्स प्रॅक्टिस, क्लास नोट्स, फुल लेंथ टेस्ट, PYQ ॲनालिसिस आणि अजून भरपूर काही, ते पण एकदम ॲफोर्डेबल प्राईजमध्ये. तर लवकरात लवकर जॉईन करा PW वाला आणि अजून जास्तीत जास्त डिस्काउंट मिळवण्यासाठी माझा कुपन कोड SK1000 वापरून तुम्ही अजून 1000 रुपयापर्यंत डिस्काउंट मिळवू शकता. नायक बॅच कंबाईन परीक्षा 2025साठी तुम्हाला मिळणार 2999 रुपयामध्ये. सर्वोत्तम बॅच MPSC राज्यसेवा 2025साठी तुम्हाला मिळणार 5999 रुपयांमध्ये. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा प्लस मुख्य परीक्षा 2025साठी मिळणार तुम्हाला 4999 रुपयामध्ये. आक्रोश बॅच राज्यसेवा प्रिलिम्स परीक्षेसाठी तुम्हाला मिळणार 2499 रुपयासाठी. मुख्य परीक्षेच्या पण 2 बॅचेस आहेत. MPSC कंबाईन मुख्य परीक्षेला जर तुम्ही बसलेला असाल 2024 त्यासाठी तुम्हाला बॅच मिळणार फक्त 999 रुपयामध्ये आणि मुख्य परीक्षा राज्यसेवेसाठी तुम्हाला बॅच मिळणार 999 रुपयामध्ये. या सर्व बॅचेसच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. तर तुम्ही माझा कुपन कोड SK1000 वापरून तुम्ही अजून जास्तीत जास्त डिस्काउंट मिळवू शकता. तर लवकरात लवकर जॉईन करा PW वाला. तर मित्रांनो, तुमच्याकडं ही लॉग इन लिंक तर आलीच असन सोशल आपले समाज कल्याण विभागाची. तर इथं तुम्ही तुमचं लॉग इन ID ओपन म्हणजे रजिस्टर ID आणि लॉग इन ID तुम्ही टाकून त्यानंतर पासवर्ड टाकून आणि तुमचा एक कॅप्चा कोड टाकल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस ओपन करता तुमचा अकाउंट ह्या समाज कल्याण विभागाचं, तर त्यानंतर तुम्हाला तुमची आन्सर की पण बघता येते. तिथं कॅन्डिडेट रिस्पॉन्स पण म्हणजे प्रत्येक तुम्ही जर 3-4 फॉर्म भरले असेल त्या प्रत्येक आयवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर तुम्ही त्या आयवरती क्लिक नंतर वरती 3 ऑप्शन असते. त्यापैकी एका ऑप्शनला तुमचं कॅन्डिडेट रिस्पॉन्स असतं आणि त्या कॅन्डिडेट रिस्पॉन्सच्या बाजूने तुम्ही इकडे आक्षेप पण नोंदवू शकता. तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचा क्वेश्चन नंबर सिलेक्ट करून त्याचा प्रॉपर अशा पद्धतीनं तुम्ही पूर्णपणे माहिती ॲक्युरेट भरून आणि त्याला चांगला सोर्स जो की एकदम उत्तमातला उत्तम सोर्स पाहिजे, तरच तुमचं ते क्वेश्चन म्हणजे तुम्हाला व्हॅलिड धरून तुमचे पैसे पण रिटर्न येऊ शकतात किंवा ते पैसे जाऊ पण शकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं ऑब्जेक्शन नोंदवू शकता. तर राहिले माझे मार्क, तर तुम्ही माझे आन्सर की बघू शकता. ही मी बघितलेली माझे आन्सर की. तर माझ्या आन्सर कीमध्ये माझे क्वेश्चन करेक्ट आलेले 70 आणि जास्तीत जास्त अटेम्प्ट केल्यामुळे माझे 30 रॉंग झालेले आहेत. तर अशा पद्धतीनं माझं स्कोर आलेला आहे 120 ते 125च्या दरम्यान, 125. तर तुम्ही तुमचा स्कोर किती आलेला आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. तर मला तर वाटत नाही माझा स्कोर एकदम इनफ आहे, पण तुमचा स्कोर जर चांगला असेल तर मी तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ पण पुढं सांगणार आहे. जर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, सेफ स्कोर काय असू शकतो, मला तर असं वाटतं की 130+ ज्यांना मार्क असतील तर ते विद्यार्थी आणि म्हणजे मुलं आणि मुली दोन्ही पण सेफ असू शकतात. परत नॉर्मलायझेशननी पण आपले मार्क वाढू शकतात आणि नंतर जी सेकंड की येणार त्याच्यामध्ये पण आपले काही मार्क्स वाढू शकतात. तर याच्यानुसार मला असंच वाटतं की जर तुम्हाला 130 ते 150 किंवा त्याच्यापेक्षा जर जास्त मार्क असतील तर तुमचा स्कोर हा सेफ आहे आणि कट ऑफ मला तरी वाटतं की नॉर्मलायझेशन झाल्यानंतर 140 म्हणजे तुमचा 140+च कट ऑफ जाऊ शकतो. महिला व पुरुष किंवा 150पर्यंत पण जाऊ शकतो. ते काही सांगता येत नाही, कारण विद्यार्थ्यांना किती मार्क आले आणि त्याचं ऑन एन ॲव्हरेज किती येऊ शकतं याच्यावरूनच आपल्याला ते पूर्णपणे कळू शकतं. तर तुमचे काय मार्क आहे तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगू शकता. तर अशा पद्धतीनं हा एक माझा अंदाज होता. हा अंदाज तुम्हाला पटला का तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगू शकता आणि व्हिडिओ आवडलास तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.